पंकजा मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी गेल्याचं समजतंय। अजित पवार प्रत्येक विभागाचा आढावा घेत आहेत आणि त्याच अनुषंगाने पंकजा मुंडे सुद्धा अजित पवार यांना भेटायला गेलेले असल्याची माहिती आहे। पंकजा मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेत आहेत, त्या अजित पवारांच्या भेटीसाठी गेल्याचं समजतंय। अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, सोबतच अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत। पंकजा मुंडे सुद्धा बीड जिल्ह्यातूनच येतात, त्या अनुषंगाने बहुधा ही भेट होत असावी। मात्र पंकजा मुंडे या अजित पवारांच्या भेटीला गेलेल्या आहेत। आता काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांचं नाव बीड प्रकरणात सातत्याने येतंय। पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या भगिनी आहेत, त्या अनुषंगाने सुद्धा ही भेट असू शकते। त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येतं। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, कोणत्या अनुषंगाने ही भेट होते? कारण अजित पवार हे बीडचे पालकमंत्री सुद्धा आहेत, पंकजा मुंडे सुद्धा बीड जिल्ह्यातूनच येतात, धनंजय मुंडेंचा विषय सुद्धा आहे आणि आजच अजित पवार बीडला सुद्धा जाणार आहेत। अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर अजित पवार यांच्या सकाळपासूनच मंत्रालयात बैठका सुरू आहेत। मागील आठवड्याभरापासून अजित पवार आढावा घेत आहेत, कारण बजेट मांडायचं आहे आणि याचमुळे प्रत्येक विभागाचा आढावा अजित पवार घेत आहेत। आज देखील मंत्रालयात त्यांच्या सकाळपासून बैठका सुरू आहेत। त्याच दरम्यान आता काही वेळापूर्वीच पंकजा मुंडे देखील अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहे। खरं तर जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार विभागवार जो आढावा घेतला जातोय त्या संदर्भातली ही चर्चा असल्याची बोललं जाते। मात्र आपण जर बघितलं असेल तर आज धनंजय मुंडे दिल्लीत आहेत। एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत आहेत आणि त्याच दरम्यान अजित पवार यांची पंकजा मुंडे भेट घेत आहेत। त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे। मात्र आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार विभागवार बैठका आहेत, त्या बैठकांची माहिती देण्यासाठी पंकजा मुंडे जे आहेत ते मंत्रालयात गेल्याचं कळतंय। बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।